ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी पाहूयात। मनोज जरांगेंच्या मातोरी गावामध्ये दगडफेक झालेली आहे। बीडच्या मातोरी गावामध्ये दगडफेकीची घटना घडलेली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या गावामध्ये दगडफेकीची घटना घडलेली आहे। बीडमधल्या मातोरी गावामध्ये दगडफेकीची घटना घडलेली आहे। मराठा आंदोलनासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी नुकतंच आपलं उपोषण सुद्धा मागे घेतलेलं आहे। त्यांच्या गावामध्ये दगडफेकीची घटना घडलेली आहे। माझे सहकारी स्वानंद आपल्या सोबत आहेत। स्वानंद, नेमकं काय घडलं या ठिकाणी? नक्कीच तृप्ती, मातोरी हे मनोज जरांगे यांचं मूळ गाव आहे। आज इथे डीजे लावण्यावरून दोन गटात चांगलाच राडा झालाय आणि या ठिकाणी दगडफेकही झाली आहे। दगडफेकीनंतर काही वेळातच इथे पोलीस पोहोचलेली आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे। तृप्ती, स्वानंद, वाद नेमका या ठिकाणी कोणत्या कारणामुळे झाला होता? डीजे लावण्यावरून या ठिकाणी वाद झाला आणि या ठिकाणी काही गाड्यांची तोडफोडही झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी पळापळी झाली होती। आता पोलीस आल्याने काही वातावरण शांत झालेलं आहे। स्वानंद, एकूण किती मोठा जमाव या ठिकाणी होता? काय नेमकी घटना घडत होती? या संदर्भातली तपशीलवार माहिती सांगा। आज लक्ष्मण हाके हे काही वेळातच भगवान गडावर जाणार आहेत आणि यासाठी गावात लोकांनी डीजे आणला होता आणि या डीजे वरून आवाजावरून काही वाद निर्माण झाला आणि या वादाचं रूपांतर पुढे या भांडणात झालं आणि भांडणामुळे दगडफेक झाली आणि त्यानंतर या ठिकाणी पळापळी झाली। तृप्ती, स्वानंद, वाद नेमका कोणामध्ये झाला होता? या संदर्भातली काय माहिती कळतेय का? दोन समाजामध्ये वाद झालेला आहे, त्यामुळे हा सगळा प्रकार झालाय। स्वानंद, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।